श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण हे समय आसन शिकणार आहोत. तर चला बघूयात. यासाठी मी 2 कपडे घेतलेत, वेगळे दोन प्रकारचे, दोन्ही प्रकारने शिकणार आहोत. तर 2 कपडे घेतलेत आपण. ह्याला तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे आकार देऊ शकता, लहान मोठा तुमच्या हिशोबाप्रमाणे. तर ह्याला मी एका डिशने असा आकार देणार आहे, गोल. 2 कपड्यांचे आपण वेगळ्या पद्धतीने आपण शिकूयात. तर असा गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित गोल येतो. आणि आपल्या तुमच्या समईच्या मापाप्रमाणे किंवा तुम्ही काय कलश ठेवणार त्याच्या मापाप्रमाणे हा आकार देऊन घ्यायचा. आता हे कट केल्यानंतर आपल्याला ह्याला 2 अस्तर पण लागणार आहेत, तर ते पण मी कट करून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित कट करून घ्यायचं असं. तर असे मी 2 घेतलेत गोल करून, 2 बनवायचे त्यामुळे आता ह्याच्या मापाने दुसरा घेतला बनवून. आता आणि हे अस्तर पण 2 घेतलेत दोन्हीचे. तर ह्याला साईडने टिप मारून घ्यायची आपल्याला गोल. अस्तर मी थोडासा जास्त ठेवला आहे, तो साईडने आपण आतमध्ये दुमडून त्याचं कवर करू शकतो, दोरे वगैरे निघणार नाही. त्यामुळे मी मोठा अस्तर घेतला आहे. तर तुम्ही टिप मारून असं एका साईडनी बाजू ठेवून पलटून घेतलं तरी चालतं आहे, पण मी जास्त अस्तर ठेवलं आहे त्यामुळे मी तसंच दुमडणार आहे. तर आपण हे दोन्ही असं टिपा मारून घ्यायचे आहेत. तर ही झालेलं आहे, पट्टी घेतली आहे. तर आता ही पट्टी एका साईडने समजा नुसते दुमडून घेतली तरी चालते किंवा डबल फोल्ड केली तरी चालते. तर मी एका साईडने दुमडून घेणार आहे ही पट्टी. ह्याची आपल्याला कडेने लावायला फ्रिल बनवायची. तर ही मोठी पट्टी घ्यायची अशी, आणि ही पट्टी मी डबल फोल्ड करून घेतली आहे. तुम्ही कुठल्या पण पद्धतीनं जसं लावायचं तसं लावू शकता. तर दोन्हीचे आपल्याला फ्रिल बनवायचे आहेत. तर झालेलं आहे. हे अगोदर फ्रिल बनवून घ्यायची. आपण डायरेक्ट कपड्यावर जर करायला गेलो तर व्यवस्थित येत नाहीत चुन्या, त्यामुळे आपल्याला अगोदरच फ्रिल बनवून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आकार पण गोल राऊंड येतो आणि चुन्या पण व्यवस्थित बसतात. त्यामुळे अगोदरच फ्रिल बनवून घ्यायची आणि नंतर गोलवरती आपल्याला अटॅच करायची आहे. तरी मी अगोदर फ्रिल बनवून घेते. तर आपल्याला ही उलट्या बाजूनी अटॅच करायची, की त्याची ती दोरे बाहेरच्या साईडला जातील. नंतर आपल्याला ते दुमडायचं आहे साईडने, त्यामुळं असं बाहेरच्या बाजूला अटॅच करून घ्यायची. असं बरोबर व्यवस्थित राऊंडप्रमाणे बघून अटॅच करून घ्यायची. आता हे राहिलेले दोन्ही बाजू टिप मारून घ्यायचे आपण, आणि नंतर तिथं थोडीशी टिप मारून घ्यायची. हे दोन्ही जोडून घ्यायचे एकालेकाने, नंतर टिप मारायची. एखादा जास्त वगैरे फ्रिल राहिली तर कट करून घ्यायची. आता हे परत एकसारखं करून थोडीशी टिप मारून घ्यायची त्याच्यावरती. आणि आता हे असं साईडला दुमडायचं, खालची बाजू खालीच गेली पाहिजे अशा हिशोबाने वरून दाब टिप मारून घ्यायची पूर्ण. खालची बाजू खाली नाही गेली पाहिजे, बाहेरच्या साईडलाच आली पाहिजे. असं व्यवस्थित दुमडून दाब टिप मारून घ्यायची. आता हे दुसऱ्या ह्याला मी आतल्या साईडला त्याला काठ नव्हते, दोरे नव्हते, त्यामुळे मी त्याला आतूनच लावलेली टिप. आणि हे त्याला आपल्याला लेस लावून घ्यायची शोसाठी. बरोबर जी चुनी आहेत त्याच्यावरूनच ती लेस जोडलेली आहे. असा दोन्ही राऊंडला आपल्याला व्यवस्थित लेस लावून घ्यायची.
तर हे तयार झालेलं आपलं समई असेल. तुम्ही तुमच्या समईच्या मापाप्रमाणे लहान छोटं मोठं करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल